हॉन्टेड, झपाटलेली घरं, म्हणजे हॉरर मूवीत बघायला बरं वाटतं, प्रत्यक्ष नको रे बाबा, अंगावर काटा. अहो वास्तू कन्सल्टंटना पण त्रास होतो ज्यावेळेला एखादी जागा विचित्र व्हायब्रेशनची असते किंवा एखादी अशी वेगळी शक्ती ज्यावेळेला असते, तर ती शक्ती आम्हालाही एंट्री करू देत नाही किंवा आम्हालाही त्रास देते. आणि अशा कुठल्या तरी जागेत जर तुम्ही जाणार असाल तर पाण्याची एक बॉटल आपल्याकडे भरून घ्यायची, पिण्यासाठी नाही. ज्या वेळेला ते पूर्ण वास्तू करून याल त्या घराच्या बाहेर आल्या आल्या ते पाणी फेकून द्या, कारण वॉटर इज अ बेस्ट कॅरियर ऑफ एनर्जी. ती संपूर्ण दुष्ट शक्ती त्या पाण्यात आलेली असते आणि ते पाणी ओतून द्यायचं आणि शंकराचं मंदिर गाठायचं, तिथे जाऊन नमस्कार करायचा, म्हणजे ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज बरोबर आलेले असतात त्या तुटत जातात. आता असं नाही केलं तर काय होतं? ज्यांना माहीत नाहीये, जे असेच जातात, कारण त्यांना सांगितलं तर जातील ना दूर. मी अशा एका ठिकाणी गेले होते, पाणी घेऊन गेले होते, तरी सुद्धा अशा काही घटना घडल्या की हात दुखावला गेला. एका ठिकाणी तर असं झालं, अशी धडपडले ना, मला जाणीव झाली सरळ चालतीने धडपडायचं काही कारणच नाहीये, पण एखादा जर्क बसतो. अनेक वेळेला त्या वास्तूत ज्या वेळेला आम्ही जातो तर एक विचित्र गंध असतो जो नॉर्मल माणसाला कळेलच असं नाहीये. तर तो गंध जो आहे हा सुद्धा प्रचंड आपल्याला त्या वास्तूबद्दल सांगून जातो.